मी संजय बोर्डे, आपण बघत आहात लोकनायक न्यूज। मी आज उपस्थित आहे अंधेरी येथील प्रसिद्ध अशा कोंडविटे बुद्धलेणी या ठिकाणी। आपण बघू शकता की या ठिकाणी आज दिनांक 6 ऑक्टोबर रोजी बौद्ध उपासक उपासकांच्या वतीने धम्मोत्सव साजरा करण्यात आला आहे। आणि बघू शकता की मोठ्या प्रमाणात मुंबईतील बौद्ध उपासक उपासिका या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मित्रांनो, या मुंबईसारख्या शहरामध्ये 7 वेगवेगळ्या ठिकाणी बुद्ध लेण्या आहेत, परंतु दुर्लक्षित असल्यामुळे त्यांना वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते। परंतु ह्या बौद्ध धर्माचा ऐतिहासिक वारसा आहे। बघू शकता की या ठिकाणी भारतीय बौद्ध महासभा व बुद्ध लेणी संवर्धन समितीच्या वतीने सर्वच उपासक उपासिका उपस्थित झालेल्या आहेत आणि खूप सुंदर असा या धम्मोत्सवाचा कार्यक्रम आयोजन करण्यात आलेला आहे। गणपती कांबळे साहेब प्रमुख मार्गदर्शक भगवान कांबळे सोबत आहे बौद्धाचार्य नारायण जाधव। तर बघूया त्या लेणीविषयी काय माहिती सांगतात, काय सांगाल? खरं म्हणजे आम्ही 20-25 वर्ष अगोदर इथं भारत लेणी संवर्धन समिती होती आणि ते म्हणजे आमचे डॉक्टर देवकेकर आणि प्रकाश जाधव ह्या लोकांनी इथं मोठा म्हणजे त्यांनी सुरुवात केलं ह्या याच्यामध्ये समिती बचाव समितीच्या याच्यातून। आणि प्रत्येक रविवारी प्रत्येक पौर्णिमेला ह्या इथे बंधनं घ्यायला यायचं। आणि त्यावेळी असा माप व्हायचा की बऱ्याच तरुण गाड्या करून यायच्या, बस करून यायचे आणि इथे आमचे प्रवचन व्हायचे, देशना व्हायचे, भंते पण यायचे। परंतु इथे काय व्हायचे, इतर समाजाचे लोक आहेत ते इथे येऊन काही शिवलिंग समजतात किंवा काय ते आबीर गुलाल लावायचे। कधी कधी मला हा वाटतं बघा अजून तसाच पडलेला आहे। बरेच आम्ही त्यांना पण आम्ही विरोध करून बरेच लोक आता यायचे थांबलेले, तरी पण काय येतात ते महाशिवरात्रीला सुद्धा शिवलिंग समजतात आणि पुन्हा येत आहेत। परंतु आजपर्यंत आमचा प्रत्येक पौर्णिमेला निदान येते। परंतु आज बरं वाटलं की ह्याच्या अगोदर मला वाटतं महाउपासिका मीराताई आंबेडकर इथे आणले होते या लोकांनी, प्रकाश जाधवने आणलं होतं आणि तिथे मोठं धम्मदेशना झाली होती। आणि त्याच्यानंतर आज पाहिलं की भीमराव आंबेडकर आपले आदरणीय भीमराव आंबेडकर इथे आले आणि एकदम समाधान वाटलं की हा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं इथे जे आपण वंदना घेतो की परिषद घेतो ही प्रत्येक टायमाला म्हणजे पौर्णिमेला तर आलं पाहिजे, प्रत्येक पौर्णिमेला तर आलं पाहिजे आणि असाच हा कार्यक्रम करावा असं मला शुभेच्छा। धन्यवाद।